सांगली जिल्ह्यातील कौलापूरमधला 8 वर्षांचा चिमुरडा सध्या चर्चेत आहे। कारणही तसंच आहे। इयत्ता 4थी मध्ये शिकणारा रत्नजित पाटील चक्क ट्रॅक्टर चालवत चित्तथरारक स्टंट्स करतोय। मात्र एवढ्या लहान वयात लहान मुलाला अशा प्रकारचे स्टंट्स करायला प्रोत्साहन देणं हे योग्य आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। ट्रॅक्टरला खेळण्यातली गाडी समजणारा हा आहे सांगलीतल्या कौलापूर गावचा चिमुकला रत्नजित पाटील। 8 वर्षांच्या रत्नजितसाठी हा भला मोठा ट्रॅक्टर म्हणजे बाय हात का मेल आहे। हा रत्नजित जेव्हा ट्रॅक्टरची स्टेअरिंग हातात घेतो तेव्हा त्याची करामत पाहायला अख्खं गाव जमा होतं। लहान वयातच रत्नजित त्याच्या काकाकडून ट्रॅक्टर चालवायला शिकला आणि त्यानंतर तो सफाईदारपणे ट्रॅक्टर चालवू लागला। रत्नजितला मोठेपणी स्टंट मास्टर व्हायची इच्छा आहे। एक दिवशी घसर होती, तिथं ट्रॅक्टर लावलेला, मी क्लच दाबून रोज खाली घ्यायचा। काकाने एकदा बघितलं, मग काकाने मला रानातच नेलं। 3 एकर रान 5 तासात नांगरलं। मग नंतर हळूहळू काकाने मला स्टंट ते शिकवलं, म्हणून मी इथपर्यंत आलो। याच्या व्यतिरिक्त मारुती ओमनी 800, स्कॉर्पिओ झालं तर तुमचं JCB, ह्या बऱ्याचशाच गाड्यांचं स्टंट पण करतो आणि ड्राईव्ह पण करतो। भरपूर सरावानंतरच रत्नजित असे स्टंट करतो। त्यामुळे असे स्टंट कोणी करू नये असं आवाहन रत्नजितच्या काकांनी केलंय। माझ्या पुतण्याला ट्रॅक्टरची एवढी आवड आहे की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही की एक लहान मुलगा कसं ड्रायव्हिंग करतोय ते। त्याचं ड्रायव्हिंग बद्दल बोलायचं तर म्हणलं तरी इंजिनच्या 3000 RPM ला 35 ते 40च्या स्पीडने ट्रॅक्टर पुढे पळत असलेला ट्रॅक्टरला हा जाग्यावरती रिव्हर्स गिअर टाकून 4थ्या गिअरमधून डायरेक्ट रिव्हर्स गिअर टाकून पाठीमागे घेतो। स्टंट करताना थोडी जरी चूक झाली तरी रत्नजितला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते। त्यामुळे या वयात रत्नजितच्या या स्टंटबाजीला प्रोत्साहन देणं कितपत योग्य आहे याचा विचार त्याच्या पालकांनीच करायला हवा। राजेंद्र कांबळे, TV9, सातारा।